कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं तुला प्रिया काय सांगू, अभिषेक करण्यासाठी पाणी लागणार होतं। आदित्य हँडपंप ट्राय करतोय पण पाणी काही येईच ना, बिचारा थकला। आणि हे सगळं आदित्य दादांनी केलं ते फक्त तुझ्यासाठी। हो ना, गेस्ट हाऊस मध्ये पण सतत माझ्या अवतीभोवती फिरत होता। हो, मी म्हटलं ना आपण शॉपिंगला जाऊयात आदित्य, तर म्हणायचं नाही नको आपण इथेच थांबूयात। आणि गाडी चालवताना मला म्हणे आपण लॉंग ड्राईव्हला जाऊयात, तेही दोघेच। वाव, किती रोमॅन्टिक आहे हे सगळं। ऍक्च्युली यापेक्षा रोमॅन्टिक तेव्हा झालं असतं जेव्हा पारूऐवजी मी आदित्य सोबत जंगलात अडकले असते। पण मला शॉपिंगला जायची दुर्बुद्धी सुचली आणि ती संधी माझ्याऐवजी पारूला मिळाली। तुला माहितीये प्रिया, कधी कधी मला असं वाटतं की माझ्यापेक्षा पारू जास्त नशीबवान आहे। तिला माझ्यापेक्षा जास्त आदित्यचा सहवास मिळतो। अनुष्का मॅडम, तुम्ही शिरा खाल्लाच नाही म्हणून मी घेऊन आले, हे घ्या। थांब पारू, अनुष्का, मी पारूला माझ्या लग्न आधीपासून ओळखते। पारूनेच माझ्या आबांना माझ्या लग्नाकरता कन्व्हिन्स केलं होतं। आज मी प्रीतमची बायको आहे ते फक्त पारूमुळे। पारू नसती तर कदाचित माझं आणि प्रीतमचं लग्न होणं शक्यच नव्हतं। पारू फक्त आदित्य दादांची आणि प्रीतमची मैत्रीण नाहीये, ती माझी सुद्धा खूप जवळची मैत्रीण आहे आणि तुझी पण होऊ शकते, ट्रस्ट मी। पारू खरंच खूप छान मुलगी। आय कॅन अंडरस्टँड की तुला आणि आदित्य दादांना सोबत वेळ नाही घालवता आला याची तुला खंत वाटते ना, पण डोंट वरी, आय एम शुअर पारू तुला आणि आदित्य दादांना जवळ आणण्याचा नक्कीच काहीतरी मार्ग काढेल। हो ना पारू, तू समजावशील ना आदित्य दादांना? पारू, तू नको बोलूस आदित्यशी काहीच। कारण कसं आहे ना, ही नवरा बायको मधली पर्सनल गोष्ट आहे आणि नवरा बायको मधील पर्सनल गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी कोणा परक्याची गरज नसते। मान्य आहे तू आदित्यची मैत्रीण आहेस, पण मी आदित्यची होणारी बायको आहे। सो मला माहिती आहे माझ्या नवऱ्याला कसं हँडल करायचं ते। पारू तू काळजी नको करूस, मी करेन मॅनेज। पारू, अगं तुझ्या मित्राच्या लग्नाची पत्रिका छापून आली आहे। तोंड तर तुझं पण गोड व्हायला हवं ना। किती सॉर्टेड आहे ही मुलगी, सगळ्यांना किती छान समजून घेते। देवी आई, ये शेवटी शिरा बनवून आणलाच असतो। बाय। येते। पारू थांब, पारू आजच्या आनंदाच्या दिवशी तू घरातल्या सगळ्यांचं तोंड गोड केलंस, मग कोणीतरी तुझंही तोंड गोड करायला हवं ना। देवी आई,
मी येते. अरे काय सुरू आहे ना या घरात मला काही कळत नाहीये. त्या मोलकरणीचा आगाऊपणा कोणाला दिसत नाही. तिला या घरातून बाहेर काढायच्या ऐवजी मला शिक्षा करतात. म्हणजे काय सुरू आहे? कोण आहे मी या घरची? सून आहे ना, सून. मी इथे येणार, मी असे बसणार, इथून सगळ्यांना ऑर्डरही सोड. काय झालं? दामिनी काकू, आपल्या घरात दामिनी काकू कुठेतरी शिरलाय, कुठेतरी आहे. असं काय हरकत दिसते कुठेतरी. मला भीती वाटते. एक मिनिट, शांत हो, शांत हो. खाली बस, खाली बस, खाली बस, खाली बस. खरंच तू पाहिलंस का कोणाला? अहो मोहन काका काय बोलताय? खोटं कशाला बोलतील? त्या किती घाम आलाय बघा त्यांना, किती घाबरल्यात त्या. अहो मी का खोटं बोलू? पण आता मी खरं माझ्या डोळ्याने बघितलं. दामिनी काकू, हो तुम्ही शांत व्हा. आम्ही सगळे आलोयत ना. तुम्ही आम्हाला सांगा काय झालं, कोणाला पाहिलंय तुम्ही? आपल्या घरात ना कोणीतरी शिरलंय, हाडळ कोणीतरी. ती हॉरर फिल्म मध्ये एखादी चटकी असते ना तशी दिसते. असं का चेहरा आहे. मला भीती वाटते. मी बघा ना प्लीज. दामिनी काकू, नेमकं कुठे पाहिलंस ते सांग मला. हे बघ, मी इथे आले. मी इथे असे फिरत होते, इथं बोलत होते म्हणून इथे गेले. आणि इथे काय झालं? हसायला काय झालं? सांगा ना का हसताय? नको, तुम्ही पण जाऊ नको. तुम्हाला पण मारून टाकेल. तुम्ही पण घाबरतील. नाही, मी नाही घाबरणार. ये 2 मिनिटं, ये मी आहे ना. ये मला भीती अगं, वाटते. ये जरा, ये मी नाही बघणार. ये. हीच होती का ती? भीती वाटते मला. ती मी होते. कधी कधी माणूस स्वतःलाही घाबरतो. काळजी करू नको, सवय होईल तुला. दामिनी काकू, आम्ही सगळे आहोत बाहेर. काही लागलं तर सांगा आम्हाला. दामिनी काकू, काळजी घ्या. आहोत. ऐक ना, तोंडाला काळं लागलंच आहे. अजून काही लागलं तर कळव मला. त्या पारूला मी अजिबात माफ करणार नाही. तिच्यामुळे आज माझं तोंड काळं झालंय. तिला शिक्षा होणार, पण आधी या शिक्षेतून वाचायसाठी मी काय केलं पाहिजे याचा विचार करते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.